पॉइंट आहे, मिड ऑन आहे, शॉट मिड विकेट आणि एक स्क्वेअर लेग. पहिलाच बॉल या मॅचचा. यावेळेस बेस्तरार बॉल होता. भन्नाट वेगानं पिचिंग केल्यानंतर मात्र बॉलनं विकेट किपरचा भेद घेतलाय. खूप चांगली बॉलिंग, अगदी स्लॉट मध्ये होता हा बॉल आणि इथे मात्र बीट केलाय. मी म्हणेन पहिल्याच बॉलवर अजित पाटीलला. अजित पाटील टेनिस क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव. अनेक स्पर्धा ज्या खेळाडूंना गाजवल्या, अनेक स्पर्धामध्ये नभे मित्रांनो जर गेली शिरवण्याच्या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूंना 23 बॉलमध्ये 63 रनचा एक विश्व कारनामा केला, अर्धशतक त्या मॅच मध्ये ठोकलं, तोच खेळाडू मैदानामध्ये आहे. यावेळेस इनसाइड आउट, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर राहिला हा बॉल आणि इथं मात्र पुन्हा बीट केलाय. विकेट किपरच्या हातामध्ये बॉलचं कलेक्शन झालं. आणखीन एक डॉट बॉलची समाप्ती. 2 बॉलचा खेळ आता संपलेला आहे पहिल्या ओव्हरच्या षटकामध्ये. परंतु जय प्रियांका 11 सानपाडा टीमची अजूनही स्कोर कार्डवर रन लागलेली नाही. यावेळी धीम्या गतीनं टाकलेला बॉल, बॅटची कडा, त्यानंतर पुन्हा एकदा विकेट किपरचा भेद घेतलाय. खूप चांगली बॉलिंग मोहन दीक्षित कडून पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. अगदी थांबून ठेवलाय तगड्या बॅट्समनला. आता मात्र सल्ला मसलत झाली, कान मंत्र दिलाय प्रमोद पाटीलनं. यावेळी हलक्या हातानं सॉफ्ट हँडेड बॅटनं मात्र ऑन साइडला फक्त दिशा दिली. मिड विकेट रिजन मध्ये परशु साठे बॉलवरती तोपर्यंत सिंगल मात्र आता आली. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर संघाचा श्री गणेशा झालाय. टीमच्या धावसंख्येला स्कोर बोर्डवर सुरुवात झाली. टीमची धावसंख्या आहे 1 या आकड्यावरती. आता स्ट्रायकिंग एंडकडे बॅट्समन आहे प्रमोद पाटील. ज्या खेळाडूंना मित्रांनो ओपनचं क्रिकेट गाजवलं, प्रोफेशनल खेळाडू, ग्रामीणचं क्रिकेट, अगदी खूप चांगलं प्रदर्शन ग्रामीणच्या क्रिकेटमध्ये केलं प्रमोद पाटीलनं आणि अनेक विकेट्स त्यानं प्राप्त केलेले आहेत त्याच्या करिअरमध्ये. यावेळेस खूप चांगला फटका, इनसाइड आउट, एक टप्पा घेत बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रमोदच्या बॅटमधून चौकार. चांगलं संगीत आपण ऐकतोय. उगवला राजा तिमिर हरा, गर्जा शिवाजी राजा. आज आपण मित्रांनो आपल्याला लढायला शिकवलं, आपल्याला अस्मितेनं जगायला शिकवलं. मुठभर मावल्यांना घेऊन मात्र हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्या राजानं केली, असे आपले महाराष्ट्राचे यावेळेस बॅक टू बॅक काय फटका केलाय प्रमोद पाटील. ब्रँडेड स्ट्रोक, बॉल चेंडू सीमारेषेच्या बाहेर, लागोपाठचा दुसरा. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 9. खेळ संपला. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 9 रन. का फटके केलेत, टेनिस क्रिकेटचे मादक सौंदर्य दाखवणारे हे फटके प्रमोद पाटीलच्या बॅट मधून. हा वाघ मित्रांनो जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, अशी बॅटिंग मात्र मैदानामध्ये प्रमोद पाटीलची. सातत्यानं मित्रांनो क्रिकेटची सेवा ज्यांच्या माध्यमातून केली जाते, प्रमोद पाटील एक मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वातलं. सानपाडा एक्सप्रेस 15 वर्षाचा इतिहास तुम्ही उलटून पाहिला तर प्रमोद पाटीलची बॉलिंग एवढ्या भन्नाट वेगाने पिचिंग व्हायची, अक्षरशः विकेट किपरचे हात सुद्धा तुटलेले आहेत, फिंगर्सला अगदी दुखापत झालेली आहे, एवढी धारदार बॉलिंग होती प्रमोद पाटीलची. परंतु आता या मॅच मध्ये आपली धार दाखवत असताना बॅटिंगच्या स्वरूपामध्ये स्वप्नील
सेकंड ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल इथे सबमरीन डिलिव्हरी. खूप चांगली बॉलिंग, खूप चांगली पिचिंग केली जाते. अगदी गुडले स्पॉटवर पिचिंग झाल्यानंतर बॉल हा अजय पाटील या बॅट्समनसाठी खाली राहिलाय. काय म्हणशील प्रमोद पाटील बद्दल सर तुम्ही? सर तुम्ही देखील क्रिकेट खेळला आहे, तर ज्या प्रकारे तुम्ही सांगताय की विकेट किपरचे बोट जात होते, तर त्या क्रिकेट तो कार्ड आणि हा कार्ड काय सांगाल सर याबद्दल? येस, क्रिकेटमध्ये फरक आहे, परंतु बॅट्समन आउट होते, त्यांचा वेध इथे घेतलाय क्लीन बोल्ड. आणि अजय पाटीलला मात्र या मॅच मध्ये खास काही करता आले नाही. ही पहिल्या विकेटचं पतन. तर आपण चर्चा करत होतो आताचं क्रिकेट आणि पूर्वीचे क्रिकेट. पूर्वी मित्रांनो असं म्हटलं जातं ना की क्रिकेट खेळायची म्हणजे बॅट्समनची तारेवरची कसरत असायची. पूर्वी एमआरआयचा बॉल असायचा आणि एमआरआयचा बॉल व्हाईट कलरचा, त्याची फर काढणं अक्षरशः फलंदाजाला घाम फुटायचा. आणि एखाद्या इनिंग मध्ये एक दोन षटकार लागले तर लागले, नाहीतर तेही आपल्याला पाहायला मिळायचं. परंतु आता क्रिकेट मित्रांनो बदललेले आहे. असं म्हटलं जातं की कालामध्ये कालाय तस्मै नमा. कालानुसार क्रिकेटनं आपल्या स्वतःमध्ये बदल केलेला आहे. आता मात्र टेनिस बॉल आलेला आहे आणि टेनिस बॉल अगदी काटकुटा असा सडपातल बांध्याचा बॅट्समन सुद्धा पहिल्या बॉलवर षटकार मारतोय. हे क्रिकेटमध्ये झालेला बदल आहे. सर त्यावेळेस मी विचाराल की जो MRFचा बॉल होता त्याची प्राइस काय होती सर? प्राइस त्याची बॉलची 16 रुपये होती. आम्ही जेव्हा क्रिकेट खेळलो त्यावेळेस मात्र प्राइस 15 ते 16 रुपये आणि पैसे उकलून तो बॉल आम्ही आणायचो. नक्कीच सर. चला नाऊ बॅक टू द क्रिकेट. पहिलाच गडीचं इथं नुकसान झालेलं आहे. खूप चांगली बॉलिंग पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये स्वप्नील नाईकच्या माध्यमातून. यावेळेस पहा खूप चांगला बॉल, अगदी जसा प्लेन आपल्या धावपट्टीवर टेक ऑफ करतो तसा हा बॉल टेक ऑफ घेतलाय. अगदी बीट करून गेलाय वेष्टीरक्षकाच्या हातामध्ये. खूप चांगली बॉलिंग. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 9 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 9 रन. त्यानंतर मात्र या ओव्हरमध्ये काय कमबॅक केलाय स्वप्नीलनं. यावेळेस इथे पंचांकडे अपील केली जाते. कुठेतरी बॅटला ब्रश झाला असावा असं बॉलरचं मत होतं, विकेट किपरचं मत होतं. त्यानंतर पंचांकडे अपील झाली. आणि अपील करणं क्रिकेटमध्ये गरजेचं आहे मित्रांनो. तुम्ही अपील करत नसाल तर कुठलाही अधिकार पंचांकडे नाही की तो बॅट्समनला आउट देण्याचा. खूप चांगली अपील झाली होती. यावेळेस ऑन साइडला दिशा दिली मिड विकेटला. इथे रनआउटची संधी, परंतु प्रमोद पाटील अगदी क्विक सिंगलनं आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये परतलाय. भरतच्या बॅट मधून सिंगल आली. सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्ड वरती 10. आता मात्र क्रिकेट बदललेला आहे आणि कालाची गरज आहे मित्रांनो. तुम्हाला नक्कीच सांगेन, ज्या ज्या लोकांनी स्वतःमध्ये बदल केलेले नाहीत त्या कंपन्या मात्र अगदी डबगाईला गेल्या, बंद झाल्या. एकेका माणसाच्या हातामध्ये HMT घड्याळ सातत्याने आपण पाहायचो, परंतु आता HMT घड्याळ कुणाच्याही हातामध्ये दिसत नाही. ही HMT कंपनीवर वेळ का आली तर त्याने त्यांच्या स्वतःमध्ये कालानुसार बदल केलेला नाही. कोडॅक कंपनी पहा, सातत्याने आपल्या घरामध्ये सुद्धा कोडॅकचा कॅमेरा असायचा, परंतु आता कोडॅक कंपनी कुठे दिसत नाही, कारण त्यानं त्याच्यामध्ये बदल केलेला नाही कालानुसार. परंतु क्रिकेट अजूनही जिवंत आहे. क्रिकेट हा सातत्यानं स्वतःमध्ये बदल करून करतो, त्यामुळेच आतापर्यंत हा क्रिकेटचा खेळ तुम्ही आम्ही एन्जॉयमेंट करतोय. 2 षटकांचा खेळ संपला. जाऊया डीजे कडे. आदेश सेहरा. हासिल केला आपल्या टीमसाठी. मोसिम आलाय, मोसिम बलोच ओव्हर द विकेट. यावेळेस पहा अगदी बॅटचा फेस अगोदरच बंद झाला प्रमोद पाटीलचा. त्यानंतर मात्र सिंगल आली. सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर आहे 13. 1 विकेटचं नुकसान. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना 12 रन आहेत. 1 विकेटचं नुकसान. टॉस जिंकला बोनकोड 11 टीमचा कॅप्टन सागर चंद. फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने घेतलाय. खूप चांगला निर्णय त्याने घेतलाय, कारण त्यांची बॉलिंग अटॅक खूप स्ट्रॉंग आहे.
आता स्ट्रायकिंग एंडकडे बॅट्समन भरत वाडवल आणि बॉलिंग करण्यासाठी मोसिम. यावेळेस बॅकफुटर जाऊन कट केला परंतु बॉल हवेत आहे. पॉइंटला झेल टिपला आणि आणखीन बॅट्समन आउट. भरत वाडवल बॅक टू द पॅव्हिलियन. बॅट्समन मैदानामध्ये इन ॲट नंबर 4 मध्ये आलाय. तेजस पाटील बब्या या नावानं सुपरिचित असलेला हा खेळाडू. दुसऱ्या विकेटचं इथं पतन झालंय आणि टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड वरती 2 गडी बाद. जे प्रियांका 11 सानपाडा टीम 12 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 इथं सुरू आहे. खूप चांगली बॉलिंग करतोय स्वप्नील नाईकनं. षटक क्रमांक 2 चांगल्या पद्धतीने हाताळला. यावेळी स्कोर ऑफ द विकेट अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बब्याच्या बॅट मधून येतोय चौकार. टीमची धावसंख्या 16. आतापर्यंत 4 बॉलचा तिसऱ्या षटकातला खेळ इथं संपलाय. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड वरती 16. 3 बॉल झालेले आहेत. यावेळेस खूप चांगला फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. इट्स अ मायटी स्ट्रोक. षटकार. थँक्यू. असे गाणे ऐकल्यानंतर अंगावर शार येतात मित्रांनो. आदर्श राजा कसा असावा असा धडा पाकिस्तान मुलकामध्ये 8वीच्या इयत्तेमध्ये शिकवला जातोय. आज आपल्याला आपल्या महाराष्ट्राला अगदी सार्थ अभिमान आहे. यावेळेस आणखीन एक बॅक टू बॅक बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बब्याच्या बॅट मधून लागोपाठचा दुसरा षटकार. पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन, दुसऱ्या ओव्हरमध्ये 2. यावेळेस आणखीन एक हेलिकॉप्टर लॉंग ऑफच्या डोक्यावरून MGM हॉस्पिटलला मात्र वॅक्सिन टोचण्यासाठी गेलाय. बॉल सीमा पार. षटकार. येस. आणि या मैदानाचा अगदी अनुभव आहे कारण वाशी इंडियन्स जी NMPL या स्पर्धेमध्ये तो संघ प्रस्थापित झाला होता. त्या वाशी इंडियन्सची प्रॅक्टिस या बब्यानं याच मैदानावर केली होती. लागोपाठचा तिसरा. अगदी बॅटिंगच्या जोरावर मात्र षटकारांची अगदी बौखार केली जाते. टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवरती 34 रन. 3 षटकांचा आतापर्यंत खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये स्वप्नीलनं 2 रन खर्च केल्या. 1 विकेट त्यानं प्राप्त केले. परंतु या तिसऱ्या ओव्हरमध्ये
रन आलेले आहेत तब्बल 23 रन आलेले आहेत आणि टीमची टोटल आहे आता 34 या आकड्यावरती. स्वप्नील आलाय षटक क्रमांक 14 टाकण्यासाठी. पहिलाच बॉल अगदी भन्नाट पिचिंग इथे आता सॅक्रिफाईस केलाय. ही विकेट प्रमोद पाटीलनं बब्यासाठी आणि तिसऱ्या विकेटचं पतन झालंय रनआउटच्या रूपानं. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या आहे 34 या आकड्यावरती. सर काय वाटते तुम्हाला, जे सॅक्रिफाईस केलं ते महत्वाचं होतं का, ते योग्य होतं का? नक्कीच नक्कीच. कारण ज्यावेळेस आपल्या जो बॅट्समन इनफॉर्म असतो त्याच्या बॅटमधून धो धावा येतात त्यावेळेस मात्र त्याला स्ट्राईकवर जास्तीत जास्त आणण्याचं काम क्रिकेटमध्ये केलं जातं सातत्यानं. अनेक स्पर्धामध्ये आपण पाहतो आणि तोच काम मात्र प्रमोद पाटीलनं, एक लिजेंड खिलाडू आहे परंतु आपली विकेट सॅक्रिफाईस केली या बब्यासाठी. नक्कीच सर. आकाश बनसोडे आलाय. सर जे युवा खेळाडू आहेत नक्कीच हे तुमचं समालोचन ऐकून त्या गोष्टीवरती हे प्रॅक्टिस करतील की आता मात्र आपण काय केलं पाहिजे, कारण की प्रमोद सारखा खेळाडू विकेट सॅक्रिफाईस करतो म्हणजे मोठी गोष्ट. येस, म्हणजे तुम्हाला परफॉर्मन्स द्यावा लागेल. असं म्हणतात की क्रिकेटच्या रंगमंचावर रिहर्सल नसते परंतु तुम्हाला परफॉर्मन्स द्यावा लागतो आणि तशी भूमिका आता बब्याला करावी लागेल. कारण एक मोठी विकेट होती आपल्या टीमसाठी प्रमोद पाटीलची, ती सॅक्रिफाईस झालेली आहे. यावेळेस का बॉलिंग केली जाते, अगदी नाकासमोरून काढला बॉल, परफ्यूम बॉल. त्याला इंटरनॅशनल लेदर क्रिकेटमध्ये आपण परफ्यूम डिलिव्हरी म्हणतो. असा बॉल मात्र काढलाय. खूप चांगली बॉलिंग स्वप्नील नाईकच्या माध्यमातून. बॉलर तयार. यावेळेस पहा खूप चांगला टायमिंग, काय टायमिंग होता. ताकद नव्हती परंतु टायमिंग न पाठवला स्क्वेअर ऑफ द विकेट. बब्याच्या बॅट मधून येतोय षटकार. इथं बब्या करतोय खूप चांगली बॅटिंग. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 40 रन. प्रमोद पाटीलने त्यांचा विकेट सॅक्रिफाईस केला तो मात्र दाखवून देतोय. याचं ज्वलंत उदाहरण पाहतो आपण. माझ्यासाठी एवढ्या मोठी विकेट सॅक्रिफाईस झालाय, मी मात्र या मॅच मध्ये तडाखा देणार. ऑन साइडला खूप चांगली फिल्डिंग होते तोपर्यंत दुसऱ्या रनचा प्रयत्न. काय रनिंग बिटवीन द विकेट. अगदी मैदानामध्ये 2 हरणी धावत आहेत आणि त्यांच्या पाठोमाग मात्र चिता धावत आहे. असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. आपला जीव मात्र वाचवण्यासाठी बब्यानं अगदी प्राणांची आहुती दिली आणि आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. त्याला माहिती आहे आपण जर जोपर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत राहिलो तर आपल्या टीम साठी धावा नक्कीच येणार, यातील मात्र शंका नाही. टीमची टोटल आहे आता स्कोरबोर्ड वरती. पटकन बोलायचं रे, काय लिहितोस यार. अशा प्रकारे 4 ओव्हरचा इथे खेळ संपला. टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्ड वरती म्हणून तोंडाशी बोलतो प्रत्येक बॉलला. 43 रन झालेले आहे स्कोर बोर्ड वरती. 4 षटकांचा इथे खेळ संपलाय. गडी बाद झालेले आहेत 3. टॉस इथे जिंकला बोनकोडे 11. बोनकोडे टीमनं फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने घेतला. ज्यावेळेस पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करण्यासाठी जय प्रियांका 11 सानपाडा टीम मैदानामध्ये उतरली त्यावेळेस मात्र 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 43. आता परशु साठे आलाय बॉलिंग मार्कवर शेवटचं षटक टाकण्यासाठी. पहिलाच बॉल ऑफ ड्राईव्ह ते केलाय आणि ते मात्र आउट. बॅट्समन आउट होते रनआउटच्या रूपानं. आकाश बनसोडेला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. 4 गडी बाद. टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवरती 43. जाऊया डीजे कडे. एक चांगलं संगीत
ऐकण्यासाठी. मध्ये अगदी प्रमोट केलाय मी म्हणेन नेट नंबर 6 मध्ये विजू मंडलिक, कारण मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती विजू मंडलिकनं. एक षटकार एक चौकार त्यानं ठोकला, त्यानंतर मात्र हा निर्णय टीमच्या कॅप्टनने घेतला. 43 धावा, 43. पहिल्या ओव्हरला 9 रन, दुसऱ्या ओव्हरला सेकंड 2 रन, तिसऱ्या ओव्हरला 23 आणि चौथ्या ओव्हरला 9 रन. 43. आता नवीन बॅट्समन विजय मंडलिक आलाय, परंतु स्ट्रायकिंग एंड कडे आहे बॅट्समन तेजस पाटील. खूप चांगली बॅटिंग करतोय. 4 षटकार त्यानं ठोकलेले आहेत या मॅच मध्ये. यावेळी स्कोअर ऑफ द विकेट, परंतु इथे एलिव्हेशन कमी आहे. कॅच ड्रॉप झाली. त्यानंतर इथे आणखीन एक सॅक्रिफाईस केलाय विकेट बब्यासाठी. आणखीन एक विकेटची प्राप्ती झाली. तिसरी विकेट्स रनआउटच्या रूपाने बाद झाली. विजू मंडलिकला जावं लागेल शून्यावरती. डायमंड ड्रगचा इथे शिकार ठरलाय. बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली. ऐकलं पाणी यमुना तीरी, थोडी फुगी काढली, पण बाई माझी करंगळी मोडली. चला, नवीन बॅट्समन मैदानामध्ये विशाल रोकडे आलाय. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 44 रन. यावेळेस पाप बॅकफुटवर जाऊन लापटीट करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा घेतली. बॉल चालय घोषित क्षेत्रामध्ये, सिंगल आले. सिंगल नंतर स्कोर बोर्डवरती रन आहेत 45. या ओव्हर मध्ये रन जास्त आलेले नाही. परशु साठेनं खूप चांगली बॉलिंग केली, प्रत्येक बॉलवरती व्हेरिएशन. यावेळेस आणखीन एक तडाखा बब्याच्या बॅट मधून, परंतु लॉंगेस्ट षटकार, शॉट ऑफ द डे. कारण ही बाउंड्रीज आहे या स्पर्धेतली सर्वाधिक लांब बाउंड्री, आणि त्या बाउंड्रीला म्हणजेच कैलासवासी सुनील जाधव स्टँडच्या वरून फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क षटकार. मी लाडाची तर लाडाची, कैरी पाडाची, बळबळ वाडाची तर लाडाची, कैरी पाडाची. टीमची धावसंख्या आहे 51. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. 2 बॉल मध्ये एक षटकार पाहिजे तर एक फायटिंग स्कोर होईल सानपाड्याला. यावेळेस पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न, सिंगल मात्र कंप्लीट झाली, आणि इथे मात्र दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल, आणि 2 रन इथे कंप्लीट होत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन कंप्लीट झाल्या बब्याच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती आता मात्र 53. अजून एक बॉल शिल्लक. या बॉल मध्ये चौकार किंवा षटकाराला एक मोठा टार्गेट उभा होऊ शकतो सानपाडा टीम साठी. यावेळी स्वाप बॅकफुटवर जाऊन पंच केला बॉल, परंतु 1 रन. अशा प्रकारे पहिला डाव इथे संपला, आणि पहिला डाव इथे संपत असताना जय प्रियांका 11 सानपाडा टीमनं टॉस हरल्यानंतर बॅटिंग केली. गडी गमावले पहिल्या सत्रामध्ये त्याने 5, आणि 5 गडी गमावत असताना रन केलेले आहेत 54. 55 रनचं लक्ष आहे या मॅच मध्ये विजयासाठी बोनकोडे 11 बोनकोडे टीम समोर. तोपर्यंत जाऊया डीजे कडे एक चांगलं गीत ऐकण्यासाठी. त्याचबरोबर सन्माननीय संदीप बंगेरा साहेबांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती या. तुमचं हार्दिक स्वागत आहे वाशीचा राजा चषक 2021 मध्ये.
खूप चांगलं आयोजन आहे स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा सकाळच्या सत्रामध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पाडला. आनंद चौगुले साहेब होते, नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी उपमहापौर, काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिल कौशिक साहेब होते आणि त्यांच्या समवेत मात्र आपण पाहू शकाल देऊ झोडगे साहेब, महादेव डुंबरे साहेब या संपूर्ण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस या मैदानावर पार पडला आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो या स्पर्धेला सुरुवात झाली. पहिली मॅच इथं करावे 48 आणि जय प्रियांका सानपाडा टीमच्या मध्ये झाली. जय प्रियांका 11 सानपाडा टीमनं त्या मॅचमध्ये पहिला विजय संपादन केला. बोनकोडी 11 आणि ध्रुवी 11 घनसोलीमध्ये सेकंड मॅच झाली, त्याच्यामध्ये बोनकोडी 11 या टीमनं पहिली विजय आपल्या टीमसाठी प्राप्त केली. आणि त्यानंतर तिसरी मॅच आपण पाहतो बोनकोडी 11 आणि जय प्रियांका सानपाडा या दोन टीमच्या दरम्यान 54 रनचं टार्गेट आहे बोनकोडे 11 या टीम समोर. आणि या 54 रनच्या लक्ष्याचा पाठलाग बोनकोडे 11 कशा रीतीने या मॅच मध्ये करेल आणि या 54 रनच्या लक्ष्याचा रक्षण मात्र करण्यासाठी सानपाडा टीम मैदानामध्ये कशा पद्धतीने खेळ करेल हे सांगण्यासाठी घेऊन जातो आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा एक हिंदीचा बुलंद आवाज, प्रकाशांचा आवाज तुम्ही ऐकणार. तोपर्यंत आम्ही रजा घेतो. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच सर. चलिए 55 रन्स का टारगेट, 54 रन्स बनाए हैं. 55 का टारगेट होगा, जो कि सलामी की जोड़ी अगर क्रीज पे देखे जाए तो माजिद और जितेश जैसे बल्लेबाज है. अच्छा ठीक आहे. चला ग्रुप बी मधून विनंती असेल वाशी गाव तसंच डिवाइन 11 वाशी या दोघां संघांच्या कर्णधाराला विनंती असेल की टॉस साठी यायचं आहे. वाशी गाव 11 वर्सेस डिवाइन 11. चलिए मैच की तरफ मुड़ते 55 का टारगेट होगा. संदीप के हाथों में गेंद, पहली डेड बॉल. थोड़े से रनअप में फंबल जरूर हुआ था गेंदबाज संदीप के, जिसके स्ट्राइक पर है माजिद और नॉन स्ट्राइकर पे खेल रहे जितेश. दोनों ऐसे बल्लेबाज है जो बड़े शॉट लगाना जानते हैं. और जी हाँ, जैसे कि मैं बात करता ऑफ साइड का ये फटका सीधा जाएगा, ये सीमा रेखा बाहर. पहला चौका आता हुआ. डीजे प्लीज. जे पण दर्शक आहेत त्या विकेटच्या मागे विनंती असेल की ते बॅनर करून सरकायचं आहे. चलिए दूसरी गेंद, इस बार बड़ा शॉट खेलने का प्रयास तो जरूर था और अपील जरूर हुई है, लेकिन अंपायर थोडेसे नाखुश उस अपील से. पुन्हा एकदा विनंती असेल सर्व दर्शकांना की जे बॅनर समोर बसले आहेत त्यांनी तिथून उठायचं आहे. आयोजकांना विनंती असेल की तिथून एक राउंड बॅनर समोरून उठायचा. यूट्यूब लाइव है, ठीक है. मैं सभी से रिक्वेस्ट करता हूँ, जितने भी दर्शक है उनसे फिर से एक निवेदन करता हूँ कि प्लीज वहां से हटना है. इस बार कदमों का इस्तेमाल होगा. अच्छा शॉट, गैप में गेंद क्या ट्रैवल कर रही है, फील्ड होने से पहले गेंद जाएगी सीमा रेखा बाहर. चौकार.
वेरी मच डीजे। ठीक है, डीजे के माध्यम से आदिश मात्रे हमारे साथ जुड़े हैं। अच्छा संगीत, अब दितेश का बल्ला बोल रहा है। जी हाँ, अब अच्छी गेंद, अच्छा कमबैक जरूर किया यहाँ पर संदीप ने। ये डॉट गेंद जरूर होगी। 4 गेंदों की समाप्ति पर स्कोर पर लग चुके हैं 8 रन। ठीक है, जो चौके जरूर आए हैं, गैप में शॉट खेला था, जब तक फील्ड कर सकते तब तक गेंद ने सीमा रेखा छू ली थी। अब मस्जिद माजिद ने अपने हाथों खोल दिए। संदीप टू माजिद, फिर से एक बार। इस बार कदमों का इस्तेमाल तो जरूर किया था, लेकिन गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में और डॉट गेंद। तो अच्छा कमबैक किया है। देखिए पहली गेंद पर चौका आया था, उसके बाद एक डॉट, फिर एक चौका लगा था, लेकिन अच्छी 2 गेंदें संदीप की। ये एक गेंदबाज की खूबी होती है कि अगर आप मुझे चौके लगा सकते हो तो मैं डॉट गेंद और विकेट भी प्राप्त कर सकता हूँ। अच्छी गेंदबाजी, अब तक तो कोई विकेट नहीं गिरा है, लेकिन अच्छी गेंदबाजी। देखिए पावर प्ले का ओवर है अब तक, आखिरी गेंद। इस बार अच्छा शॉट, फील्डर तैनात, लेकिन गेंद होगी ट्रैवल सीमा रेखा बाहर। डीजे प्लीज। जय प्रियंका 11 से रिक्वेस्ट करूंगा कि थोड़ी सी टीम मीटिंग्स कम लिया जाए, क्योंकि इसके बाद में मुकाबला खिलाना है। 4 ओवर का खेल अभी भी बाकी है इस इनिंग में। स्कोर बोर्ड पर नजर डालेंगे तो 12 रन, 3 चौके आए हैं माजिद के बल्ले से। अब स्ट्राइकर जो अब तक नॉन स्ट्राइकर पे खड़े थे, जिनकी बल्लेबाजी देख रहे थे जितेश, अब रह गए स्ट्राइक पर। कृष्णा जायसवाल के हाथों में गेंद, कंधों पे जिम्मेदारी जरूर रहेगी कि आधा विकेट आता है तो थोड़ी सी बैकफुट पर आ सकती है यहाँ पर बोनकड़े। अच्छा स्वॉप से घुटना टेक तमाशा देके स्ट्रोक, थोड़े सा फंबल जरूर हुए वहां पर, लेकिन 2 रन लेने से बल्लेबाज को नहीं रोकेंगे। अच्छे रन विकेट, जब तक वो फील्ड करते तब तक बल्लेबाजों ने 2 रन कंप्लीट कर दिए थे। अच्छी शुरुआत चलिए। स्कोर हुआ है 10 रन। एक 14, 3 चौका था। चलिए 14 रन, एक गेंद। इस बार फुलटॉस गेंद थी, इसको सीट अकेला डिक्लेयर जोन में। एक ही रन से संतुष्ट होने पड़ेगा। थोड़े से नाखुश जरूर लगे वहां पर बल्लेबाज, क्योंकि फुलटॉस गेंद है और फुलटॉस गेंद हर बल्लेबाज को पसंद होती है, लेकिन उसका पूरा फायदा नहीं उठा पाए यहाँ पर जितेश। एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा यहाँ पर। देखिए इस कड़ी धूप में आसान नहीं रहता, जिसकी सभी खिलाड़ियों की तारीफ करनी होगी कि इतनी कड़ी धूप में भी अपना 100% दे रहे हैं। स्कोर बोर्ड पे नजर डालेंगे तो अब तक 15 रन, 2 गेंदे के 55 का टारगेट चेज कर रहे हो। 10 के क्या से लग, और गेंद सीधा ट्रैवल होगी सीमा रेखा बाहर। चौकार। डीजे प्लीज। बाईस रन, 2 गेंदे, 22 रन। जितेश फिर से एक बार स्ट्राइक पर रहेंगे। जी हाँ, इस बार भी पुल किया और पुल एज मेरे ख्याल से लगभग 1 बाउंस जाएगा। और उतनी अच्छी बेहतरीन फील्डिंग, चलिए फील्ड तो जरूर की थी, अच्छा थ्रो, और एक ही रन से संतुष्ट पड़ेगा। स्वप्निल नायक ने कोई जोखिम नहीं लिया। देखिए वो स्वप्निल नायक ऐसे बल्लेबाज है जिन्होंने 17 गेंदों में 41 रनों की पारी खेली थी, तो गेंदबाज को थोड़ी सी दिक्कत जरूर होगी। तेजस, स्वप्निल नायक, इस बार कदमों का इस्तेमाल, बड़ा शॉट तो जरूर आया, गेंद हवे में है, फील्डर भी तैनात है, लेकिन बड़ा कैच,
क्या बात है, इतनी कड़ी धूप में ये कैच जज किया है। डीजे प्लीज। तू राजी मैं राजी फिर क्या डैडी का अम्मा की क्या बात है, जिस प्रकार से शॉट खेला यहाँ पर परशुराम ने। पहली गेंद एक सिंगल आने के बाद एक अच्छा शॉट जो कि सीमा रेखा बाहर। देखिए इसे कहते हैं कमबैक। 12 गेंद में भी 25 रन की जरूरत है यहाँ पर पुनकोड़े को। बेस्ट गेंदबाज थे कृष्णा के हाथों में गेंद। 30 रन। 12 गेंद में बनाने हैं 25 रन। फिर से एक बार कृष्णा देखेंगे हमें गेंदबाजी मार्ग पर। देखिए फिर से एक बार रिक्वेस्ट है कि टॉस के बॉस के लिए आना है। चलिए 12 गेंदों में बनाने 25 रन। कृष्णा इस बार बड़ा शॉट गेंद हवे में। क्या बात है, तेजस की आप तारीफ करनी होगी। बल्ले का बाहरी किनारा लग के सीधा गेंद हाथों में। डीजे प्लीज। पर कृष्णा चेस वाला हमें
चला आपण टॉस करतोय. ग्रुप बी मधला पहिला सामना वाशीगाव 11 आणि डिवाइन वाशी 11 या दोन टीमच्या दरम्यान दोन्ही कॅप्टन इथं उपस्थित आहेत आणि आमचे लाडके शिवा यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस इथे केला जातोय. टॉस का बॉक्स या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हेड इज अ कॉल आणि जिंकला हेड. डिवाइन वाशी 11 या टीमच्या कॅप्टननं टॉस इथे जिंकलाय. निर्णय काय? थोड्या वेळात आम्ही सांगू तुम्हाला. येस. स्पर्धा कशी वाटते प्रवीण? तुमच्याकडे येतोय. तुम्ही टॉस जिंकला नाही परंतु स्पर्धेमध्ये खेळत असताना काय फील करता तुम्ही? नक्कीच वाशीचा राजा स्पर्धा बोलले की नक्कीच चांगला ऑर्गनायझर असतो. संजू सर आणि त्यांची टीम पूर्णपणे चांगले ऑर्गनायझर करतात. बघूया आता. चला विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही टीमला शुभेच्छा आणि मान्यवरांचा आभार. इथे टॉस जिंकलेला आहे, निर्णय आलेला नाही परंतु जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. थैंक यू वेरी मच दादा. फिर से एक बार गेंद हवे में है, ऊंचाई ज्यादा लंबाई कम और क्या बात है, एक विकेट के बाद आया है कमबैक इस मैच में. कृष्णा की यहाँ पर गेंदबाज की तारीफ करनी होगी. अब डीजे बजाइए. कृष्णा के पहली गेंद पर विकेट, फिर सिक्स, फिर विकेट. क्या बात है, क्या मैच है. इस बार एक अच्छी गेंद, उतना ही देखिए गति में परिवर्तन जरूर दिखी है हमें. जिस प्रकार से कृष्णा गेंदबाजी कर रहे, देखिए पाकिस्तान के खिलाड़ी थे वसीम अकरम जिनके पास 6 अलग गेंदें थी, उसी प्रकार से कुछ गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पर कृष्णा, क्योंकि उनके पास 6 अलग अलग गेंदें. गति में परिवर्तन करना जानते हैं, विकेट लेना जानते हैं, डॉट गेंद निकालना जानते हैं. इस बार गेंद को थोड़ा सा आगे रखा, लेकिन यहाँ पर बल्लेबाज ने उठाया पूरा फायदा, लेकिन यहाँ पर आकाश बंसोड़े को नहीं करेंगे कोई गलती. ये इस प्रतियोगिता की उनकी ये छठी कैच होगी. डीजे प्लीज. बिना चैन कहाँ मच डीजे. चलिए, इस ओवर के 2 गेंदे पे भी बाकी, एक गेंद माफ कीजिए. चलिए 5 गेंदे हो चुके, मतलब 7 गेंदों में आपको बनाने 19 रन. देखिए ये मुकाबला ऐसा है कि क्रिकेट में भविष्यवाणी करना मत का मूर्खता रहती है, तो इसमें कोई भविष्यवाणी नहीं होगी, क्योंकि 7 गेंदों में बन सकते हैं 19 रन. थोड़ा मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं. और कृष्णा ऐसे गेंदबाज है, बेस्ट गेंदबाज है लेजेंड्स ट्रॉफी के. इस बार फुल टॉस दौड़ी थी, लोअर फुल टॉस की अच्छी फील्ड, अगर ये डायरेक्ट हिट होता तो मजा आ जाता, लेकिन एक रनिंग बिटवीन द विकेट बहुत ही बेहतरीन. एक विकेट मिले, एक रन जरूर मिलेगा यहाँ पर. स्कोर 1 रन से बढ़ेगा आगे 37 रन. तो 4 ओवर के समाप्ति पर 37 रन, मतलब एक ओवर में आपको बनाया 18 रन, 6 गेंदे 18 रन. डीजे.
ना हमारे कानों पर, संगीत हमारे कानों पर। चलिए सतीश नायडू के कंधों पर जिम्मेदारी सौंपी अब कप्तान ने कि आपके पास है 6 गेंदे, आपको डिपेंड करने हैं 18 रन। कि दाहिने हाथ के गेंदबाज है और मेरे ख्याल से जिस प्रकार से उनका रनअप है, मेरे ख्याल से स्पिनर टाइप के गेंदबाज है, तो बल्लेबाजों को एक फायदा जरूर होता है कि थोड़ी सी गेंद धीमी आएगी तो थोड़ा सा पढ़ लेना चाहिए, क्योंकि गेंद जब आप डालते हो तो स्पिनर को खेलना इतना आसान नहीं रहता। चलिए 6 गेंदों में आपको डिफेंड करने 18 रन, देखिए मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं। क्रिकेट अभी भी अगर एक आधा बड़ा शॉट से अगर ये 2 गेंदों में लगती है तो मुकाबला थोड़ा सा 50-50 हो जाएगा। अब जो पल्ला भारी है वो बोनकड़े का है। जी हाँ, इस बार क्या बात है, जिस प्रकार से मैं बात कर रहा था कि स्पिनर को खेलना आसान नहीं होता, और डायरेक्ट हिट, क्या बात है, डायरेक्ट हिट और बल्लेबाज को रहना होगा चलता। डीजे प्लीज। थैंक यू वेरी मच डीजे। चलिए 5 गेंदों में बनाने 18 रन, पहले रन आउट जरूर रहता है, तारीफ करनी होगी वहां पर विकेट कीपर की। इस बार शॉर्ट पिच गेंद है, गेंद को तो खेला जरूर है लेकिन आज नहीं करेंगे कोई गलती, एक आसान लॉलीपॉप कैच, विकेट का पतन। अब डीजे चालू रखिए। जरूर हैट्रिक का चांस जरूर है, अजय थोड़े से चोटिल जरूर नजर आ रहे थे क्योंकि आसान नहीं रहता इस कैच पे। चलिए टीम हैट्रिक जरूर होगी। पहली 2 गेंदों पे इस बार बहुत ही अच्छा शॉट एक्सिक्यूट किया है, शॉट को अंपायर की तरफ निगाह रहेगी। जी हाँ, दोनों उंगलियां खड़ी करेंगे और यह आएगा पहला छक्का। डीजे प्लीज। चलिए 3 गेंदों में अब 12 रन, जिसकी मैं बात कर रहा था, अगर एक आधा बड़ा शॉट आ जाता है तो इस मुकाबले में थोड़ा सा जाना जाएगा। और इसी का अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं नए बल्लेबाज जो स्ट्राइक पर है, सागर, जिनके बल्ले से पहली गेंद पर आया एक बहुत बड़ा छक्का। चलिए अब 3 गेंदों में बनाने हैं 12 रन। चलिए कप्तान है सागर, तो क्यों हमें कप्तानी है और मेरे कंधे पर जिम्मेदारी अब है सागर के कंधों पर। देखिए जब कप्तान रहता है तो थोड़ा से प्रेशर जरूर रहता है। अब 2 गेंदों में लगाने 2 छक्के, 1 रन जरूर आएगा। सागर को खेलनी होगी यहाँ पर कप्तानी पारी। देखिए जिस प्रकार से टीम को जब जरूरत रहती थी तब महेंद्र सिंह धोनी आगे आते थे, अब सागर को आना है क्योंकि 2 गेंदों में बनाने हैं 11 रन। इस बार बड़ा शॉट आने की दरखास्त, इस बार जी हाँ जी बड़ा शॉट जरूर आया है लेकिन निगाहें रहेगी। और क्या बात है, ये कैच है, कैच ऑफ द टूर्नामेंट है, लेकिन थोड़े से देखिए अंपायर की तरफ भी उंगलियां रहेगी, हमारे दर्शक भी वहां पर मौजूद है। जी हाँ, अंपायर की तरफ निगाहें जरूर रहेगी। 100 कैच, कैच ऑफ द मैच, कैच ऑफ द टूर्नामेंट, और आज के दिन का यह सबसे बेहतरीन कैच। नाम जरूर याद रखिए, विजय मंडलेक। अंपायर की तरफ निगाहें रहेगी थोड़ी सी जरूर।
चलिए चलिए, बल्लेबाज भी लगभग सागर को जाना होगा। अच्छा शॉट जरूर किया था, कैच ऑफ द टूर्नामेंट, नाम जरूर याद रखिए, विजय मांडलिक। डीजे प्लीज। तुम्हाला कोणाला बोलत? अरे कॅमेरे में कैसा मिलेगा? नक्कीच सागर अजूनपर्यंत काही त्या खेळपट्टीच्या बाहेर नाही गेलेला आहे, तर तो म्हणजे अजूनपर्यंत पंचांनी त्यांचं बोट वरती नाही केलेलं, तर नक्कीच थर्ड अंपायर कडे लक्ष असेल. हे बघा DRS मध्ये असं दिसून येते की एक्झॅक्टली ज्या पोझिशनला जो कॅच टिपलाय त्याच्यानंतर त्याच्या पायाची मुवमेंट झालेली नाही, म्हणजे पडद्याला पण टच झालेला नाही. लक्षात घ्या तुम्ही, वन हँडेड कॅच भेटला परंतु कॅच पकडल्यानंतर पायाची मुवमेंट सुद्धा झाली नाही, जागेवरच त्याची मुवमेंट झाली, पडद्याला सुद्धा पायाचा स्पर्श नाही. चलिए, तो आखिरी सागर को जाना होगा, क्योंकि जब थर्ड अंपायर की मांग की थी और थर्ड अंपायर के माध्यम से हमें पता चला कि ये आउट है। देखिए यूट्यूब लाइव है तो पूरा पूरा उसका फायदा जरूर उठाएंगे, कि जिस दूध का दूध और पानी का पानी जरूर देखिए। जब ऐसे एक रोमांस मैच रहता तब एक दुविधा जरूर रहती कि ये छक्का है कि या कैच है, लेकिन जिस प्रकार से थर्ड अंपायर की भूमिका और यूट्यूब लाइव ये मुकाबला है तो इसमें पता चला कि बल्लेबाज आउट है, यानी कि दूध का दूध और पानी का पानी। तो अब आखिरी गेंद सिर्फ औपचारिक रखता, बाकी एक रन में बनाने 11 और ऊंचा शॉट जरूर खेला है, लेकिन ये मेरे ख्याल से आकाश का 8वां कैच। क्या बात है, आकाश की करनी होगी तारीफ, बेस्ट फील्डर। चलिए डीजे बजाइए। तर कुठे भी टक्कर